नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे केशरी राशन कार्ड असेल, तुम्हालाही धान्य मिळत नसेल, तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या राशन कार्डवर शेतकरी असल्याचा शिक्का असेल, तर आता तुम्हाला धान्याऐवजी प्रति महिन्याला पैसे मिळणार। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, अमरावती विभागातील सर्व जिल्हे असेल, तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल जे केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी असेल, यात अन्य धान्याऐवजी थेट रोख रक्कम त्यांना आता मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता जे शेतकरी आहेत, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना धान्य मिळत नसेल, त्या शेतकऱ्यांना या रकमेमध्ये होणार काय। मित्रांनो, या रकमेत काही सारखा पडत नाही, परंतु त्यांना काही मदत त्या ठिकाणी मिळू शकते। मग आता ही योजना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना असून या योजनेच्या अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट नसलेल्या लाभार्थ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। तर आता या जीआरच्या निर्णयानुसार जानेवारी 2023 पासून दरमहा 150 इतकी थेट रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्या जात आहे। त्याचबरोबर एप्रिल 2024 पासून ही रक्कम वाढवून 170 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे। तर मित्रांनो, नेमकी अपडेट काय आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे किंवा कोणकोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातली महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण आज पाहणार आहे। तत्पूर्वी या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहतील। मग आता या योजनेमार्फत लाभार्थ्यांना लाभ मिळणार कसा, याची अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, हे अनुदान कोषागारामार्फत थेट डीबीटी प्रणालीद्वारे देण्यात येणार असून या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या अन्नधान्य वितरणात खर्चात बचत करून गरजू शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना आर्थिक स्वरूपात अधिक लवचिक आणि तात्काळ मदत देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। ही रक्कम शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी मिळणार असून त्यांच्या इतर घरगुती गरजांसाठी ही रक्कम त्यांना वापरता येणार आहे। मग आता या योजनेसाठी काही अर्ज करावा लागतो का, हा विचार तुमच्या डोक्यामध्ये कदाचित आला असेल, तर अर्जाची कुठल्याही प्रकारची गरज नाही। लाभ हा ग्रामस्थ आणि शासनाच्या पात्र यादीच्या आधारे स्वयंचलितपणे मिळणार असून या योजनेचा उद्देश आणि पार्श्वभूमी सुद्धा काय आहेत हे आपण आता पाहूया। तर एपीएल म्हणजे केशरी शिधापत्रिकाधारक जे लाभार्थी आहेत, जे शेतकरी आहेत, हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या कक्षेबाहेर असतात, त्यामुळे त्यांचा अन्नधान्याचा लाभ कमी प्रमाणात आणि अजिबात त्यांना मिळत नाही। मग आता शासनाच्या या वंचित शेतकऱ्यांना, या वंचित नागरिकांना अन्नाऐवजी दरमहा रोख स्वरूपात रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। या संदर्भातलं एक पत्रक सुद्धा जारी करण्यात आलं आहे। त्या पत्रकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या जेणेकरून बाजारातून स्वतःच्या गरजेनुसार अन्नधान्य खरेदी करू शकतील। आता ही योजना कोणत्या विभागात जास्त प्रमाणात राबवल्या जातात, तुम्ही त्या विभागात येतात का, हे सुद्धा आपण पाहूया। तर ही योजना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभागातील वर्धा जिल्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागू करण्यात आले आहे। तर या विभागांतर्गत सर्व एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी आहेत। इतर जिल्ह्यात ही योजना हळूहळू विस्तारली जाण्याची शक्यता आहे। तर लाभाची रक्कम व स्वरूप हे जानेवारी 2023 ते मार्च 2024 पर्यंत 150 रुपये प्रति महिना शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहेत, परंतु अद्याप या काही शेतकऱ्यांना या योजनेसंदर्भात माहिती नसल्यामुळं ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाही। मग आता 150 रुपयामध्ये उदरनिर्वाह खर्च भागत नसल्यामुळं सरकारने एप्रिल 2024 पासून 170 रुपये प्रति महिना यामध्ये वाढ करून लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे। आता लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे जमा केला जातो। यामध्ये शेतकऱ्यांनी वेगळा अर्ज करण्याची कुठल्याच प्रकारची गरज नसून लाभ शिधापत्रिका व विभागीय पात्र यादीच्या आधारे स्वयंचलितपणे मिळणार असून मग आता या योजनेसाठी कोणकोणते लाभार्थी, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत याची थोडक्यात आपण माहिती पाहूया। तर या यादीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। तर आता एपीएल केशरी जे शिधापत्रिकाधारक शेतकरी आहेत किंवा जे लाभार्थी आहेत त्यांचा या योजनेमध्ये समावेश आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील किंवा वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असणं महत्वाचं आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत त्यांचं नाव समाविष्ट नसावं, त्यानंतर बँक खातं आधारशी लिंक असावं, पात्र यादीत नाव असावं। त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया, या योजनेची अंमलबजावणी करत असताना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत पडताळणी केल्या जाते। तर ही योजना कोषागारामार्फत आर्थिक वर्षात खर्चात टाकून
मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे. मग आता ही योजना पारदर्शकपणे सॉफ्टवेअरद्वारे लाभार्थ्यांचे खाते तपशील व शिधापत्रिका तपासून त्यांच्या खात्यावर थेट डीबीटी केल्या जाणार आहे. अन्नधान्य वितरणाऐवजी रोख रक्कम देण्याची संकल्पना ही तत्काळता आणि गरजेनुसार खर्च करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मग आता तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला आहे का? तुमचं या योजनेमध्ये नाव समाविष्ट आहे का? तुमच्याकडे राशन कार्ड तर आहे, परंतु तुमच्या राशन कार्डवर शेतकरी असल्याचा शिक्का आहे, त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. किंवा तुम्हाला अद्यापही कुठल्या प्रकारचं राशन धान्य मिळत नसेल तर तुम्ही नक्कीच या योजनेसाठी पात्र आहात. मग आता लाभ मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील, तुम्हाला कुठल्या प्रकारचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काय कागदपत्र सुद्धा समाविष्ट करावी लागतात, त्याचप्रमाणे इथे तुम्हाला कागदपत्र द्यावे लागेल. तर या योजनेत वेगळा अर्ज वगैरे करण्याची गरज नाही, परंतु शेतकऱ्याच्या नावावर काही महत्त्वाचे अद्ययावत कागदपत्र असणं गरजेचं आहे. ते म्हणजे केशरी शिधापत्रिका धारक हा शेतकरी असणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, त्या बँक पासबुकवर IFSC कोडसह एकदम व्यवस्थित ठसे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आधारशी लिंक असलेलं त्यांचं खातं असावं. विभागीय पात्र यादीतील नाव, मोबाईल क्रमांक, लिंक केलेले सरकारी संकेतस्थळ. मित्रांनो, संपर्क जे मार्गदर्शन सरकारी संकेतस्थळ आहे त्यावर हा GR प्रसारित करण्यात आलेला असून GR ची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही GR मध्ये अद्याप कोणती अशी माहिती नमूद केलेली आहे ती माहिती तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही या योजनेच्या यादीमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, 170 रुपयामध्ये तुमचा कुठल्याच प्रकारचा उदरनिर्वाह भागत नाही. मग आता राज्य सरकारने जी महत्वाची योजना सुरू केलेली आहे या योजनेसंदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्या. अशीच कामाची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील.